हाय नमस्कार, मी प्रतीक्षा. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. इथे मी फोन सुरू केला ना की याचं आपलं काहीतरी वेगळंच सुरू होऊन जातं. तर आम्ही नागपूरला आलेलो आहे. आमची गाडी फायनली आज डिलिव्हर्ड होणार आहे. ते पण एवढा त्रास देतं ना आम्हाला गाडीवाले, काय माहिती. आता ऑलमोस्ट 2 महिने झालेली आहे. त्याच्यातही आम्हाला जे आहे ना कलरमध्ये कॉम्प्रोमाइज करावा लागला आहे. आणि आतासुद्धा आम्ही सकाळी आलेलो आहे. आल्यानंतर आईकडे आलेलं, आता ती घरी नाही आहे त्यामुळे आम्हीच आमचं आहे. आता त्यांनी आधी आम्हाला 11 वाजता सांगितलं होतं, पण आता फोन करून सांगितलं की तुमची नंबर प्लेट आलेली नाही आहे, तर तुम्ही 3 वाजता या. तर आता बघतोय आम्ही काय आहे. तर ते म्हणजे गाडी घेत आहे, पण त्यांना काही नाही, सगळं आम्हालाच असं वाटतं आहे. म्हणजे या 2 महिन्यात आम्ही त्यांना एवढे 100 फोन, 50 मेसेजेस असं सगळं केलेलं आहे. आणि फायनली जे आम्ही आमची गाडी आज डिलिव्हरी ते देणार आहे. सो असं आहे. आणि त्यांना म्हटलं आम्ही विदाऊट नंबर प्लेट तुम्ही आम्हाला द्या, तर ते तसंही नाही म्हणत आहे. त्यांचं म्हणणं आहे की विदाऊट नंबर प्लेट देता नाही आहेत. तर बघूया. आत्ता तर माझं आंघोळ वगैरे मी आलेली आहे. आम्ही येताना बाहेरूनच नाश्ता घेऊन आलो, समोसे वगैरे खाल्ले छान. आणि त्यानंतर आता आंघोळ वगैरे झालेली आहे, आता रेडी वगैरे होते. त्यानंतर आम्ही छान रेडी होऊन शोरूमला जाऊ गाडीची डिलिव्हरी घ्यायला. सो पूर्ण आजचा दिवस कसा काय जातो ना मी नक्की तुमच्यासोबत शेअर करते. भेटू. तर माझं ना इथे छान आवरून झालेलं आहे. छान मी साडी वगैरे घातली, पूर्ण मेकअप वगैरे पण केलेला आहे. आणि त्यानंतर लगेच आम्ही जे आहे ना 2 वाजता आम्ही ठरवलं की आपण चाललं जाऊ. जरी त्यांनी 3 सांगितलेलं आहे, पण आमच्याच्यानी थांबणं नव्हतं होतं. आम्ही इथेही थांबून आम्ही काय करणार हा आम्हाला प्रश्न होता. मग काय आम्ही लवकरच निघालो, कारण आम्हाला वाटेत थोडासा नाश्ता वगैरे म्हणजे खायचं वगैरे पण होतं, कारण आता भूक लागली होती, खाल्लं वगैरे. त्यानंतर जे आहे फायनली आम्ही शोरूमच्या तिथे पोहोचलो. त्यानंतर आत वगैरे एंटर झालो आम्ही. 2-2:15 वाजताच जे आहे ना ते पोहोचलो. त्यानंतर तिथे बसलो वगैरे, तरी त्यांची गाडी तर तिथे उभी होती, त्यांनी आणून ठेवलेली होती. नंबर प्लेट्स काही आलेले नव्हते, तर त्यांनी म्हटलं की जे आहे तुमचे ते गेलेले आहेत RTOमध्ये नंबर प्लेट कलेक्ट करायला, ते येतील, त्याच्यानंतर आपण सगळं सुरू करूया. आता त्यांनी, मला तर एवढा राग आलेला होता ना इथे की म्हणजे आम्ही म्हणजे आम्ही मंडे ट्यूजडेलाच त्यांना सांगितलं की काहीही असो आम्हाला गुरुवारीच डिलेवरी पाहिजे आहे. तरी त्यांनी वेळेपर्यंत खूपच जास्त गोंधळ केला. आणि फायनली जे आहे आम्हाला आमची गाडी मिळाली. आईबाबासुद्धा आले होते आणि इथे पूजा वगैरे करून घेते. आणि लिटरली मला माहिती नव्हतं की तिथेच त्यांच्याकडे ताट, पाणी, दिवा हे सगळं ते लोक देतात. मी स्वतः पण घेऊन गेली होती, पण तिथेच त्यांनीच सगळं दिलं. तर मग त्याच्यात पूजा केली. मी काही माझं सामान काढलं नाही. आणि असं खूप छान असा फोटोशूट वगैरे केला, छान रील वगैरे बनवली. आणि त्यानंतर जे आहे फायनली आम्ही आमची गाडी घेऊन निघालेलो आहे गावाकडे जायला. आणि त्यातही जे आहे त्यांनी आम्हाला एकसुद्धा ॲसेसरीज दिलेली नाही आहे. म्हणजे आम्ही सगळे पैसे त्यांना दिले, सगळे त्यांनी वापस केले की त्यांच्याकडे ॲसेसरीज अवेलेबलच नाही आहे म्हणून. मग काहीच सुद्धा टाकलेलं नाही आणि तसंच आम्ही निघालेलो आहे. पण गाडीमध्ये बसल्यानंतर जे खूप छान वाटत होतं. म्हणजे आता 2 महिने आम्ही त्यांना त्रास दिला, त्यांनी आम्हाला त्रास दिला, हे सगळं एका बाजूला राहिलं. आणि गाडीत बसल्यानंतर सगळं असं विसरून गेलं आणि छान वाटत होतं. तर घरी आल्यानंतर काही गिफ्ट्स त्यांनी आम्हाला दिलेले होते, ते पटापट आम्ही उघडून बघितले. तर एका याच्यामध्ये छान असं कॉफीचे 4 मग्स होते, 2 मोठे होते आणि 2 छोटे होते. आणि एक चॉकलेट्सचा बॉक्स होता, तो पण छान होता, तो युगितसाठीच दिलेला होता. त्यानंतर मी लगेच चेंज वगैरे करून घेतलं. आईबाबा काही कामानिमित्त बाहेर गेलेले होते. आता इथे आल्यानंतर जे आहे ना आम्हाला बाहेरचं खायचं असते. आणि त्याच्यात नाही का इथे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिथे आमचं घर आहे वरोऱ्याला, तिथे ना एक चिली चना म्हणून खूप फेमस डिश आहे, ती फक्त इथेच मिळते. मी सुद्धा पहिल्यांदा जेव्हा इथे आलेला लग्नानंतर तेव्हा मी ही खाल्ली. नागपूरमध्ये मला ही कधीच मी बघितली पण नव्हती की चायनीजच्या ठेल्यावर नाही, कुठल्या रेस्टॉरंटमध्ये मी नव्हती बघितली. आणि हे एवढं टेस्टी लागते ना की खूप भारी. तुम्ही जर ट्राय केलं असेल ना तर मला नक्की सांगा. इथेच मी हा व्लॉग एंड करते. बाय बाय.